वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये आम्ही काल 2 कलशांची चर्चा बघितली। पहिल्या कलशामध्ये सांगितलं की आत्मा हा परिपूर्ण अखंड अचल शुद्ध स्वरूपाचा आहे आणि हीच ज्ञानाची महिमा आहे। समस्त ज्ञेयाला जाणणं हा त्याचा स्वभाव आहे, परंतु रागद्वेष करणं हा मात्र त्याचा स्वभाव नाही। परंतु पराचं लक्ष करून हा जीव रागी द्वेषी होतो याचा आचार्यांना आश्चर्य वाटत आहे। वस्तुस्थिती इतकी स्पष्ट असताना सुद्धा हा मोहामुळे इष्ट अनिष्ट कल्पना करून राग द्वेष रूप परिणमतो आहे आणि कर्मबंधनात पडतो आहे। ही गोष्ट पहिल्या कलशात 222 नंबरच्या कलशात सांगितली आणि 223 नंबरच्या कलशात आचार्य सांगत आहे आता की पूर्वबद्ध कर्माचाही अभाव हा स्वतःच्या स्वभावाच्या अवलंबनाने जीवाला करता येतो। अनादिकालाचं पूर्वबद्ध कर्म आहे आणि हे कर्म देखील जीवाला जेव्हा तो आपल्या त्रिकाली आत्मस्वरूपाचं अवलंबन घेईल, त्याला जाणेल, त्याची प्रतीती करेल, त्याच्यामध्ये निमग्न होईल, त्यावेळेला हे कर्म देखील संपणार आहे, त्याचा देखील अभाव होणार आहे। जसं हा जीव अत्यंत उत्कृष्ट संक्लेश परिणामामध्ये दर्शन मोहनीयाचा 70 कोडाकोडी सागर एवढा बंद करू शकतो किंवा अनंतानुबंधीचा 40 कोडाकोडीचा बंद हा जीव करू शकतो अत्यंत संक्लेश परिणामांनी आणि संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीव। परंतु हा जीव जर त्या परापासून विमुख होऊन अंतर्मुख झाला, स्वतःच्या आत्म्याला जाणण्याची त्याची प्रतीती करण्याची अनिवार्य ओढ याच्या जीवनात निर्माण झाली आणि यांनी जर आत्म्याला जाणण्याचा महत्पुरुषार्थ केला तर हा कोडाकोडीचा बंध प्रायोग्य लब्धीमध्ये अंतःकोडाकोडी सागर एवढा राहतो। म्हणजे जशी आत्म्यामध्ये कर्मबंधनाची शक्यता आहे तसंच स्वतःच्या स्वभावाचं अवलंबन घेतलं तर कर्मबंध तोडण्याचं देखील सामर्थ्य आत्म्यामध्ये आहे आणि हेच सामर्थ्य या गाथेमध्ये कलशामध्ये आचार्यांनी काल सांगितलेलं होतं की ज्ञानी पुरुष रागद्वेषापासून दूर आहे, त्यामुळे ज्यांचे ज्ञान तेज प्रकाशमान ज्ञानी झाला म्हणजे प्रतीतीमध्ये आत्मा आला, मी कोण आहे हे सत्य त्यांनी उजागर केलं, प्रतीतीयुक्त त्यांनी जाणलं, आत्मसंवेदन केलं, स्वपर भेद विज्ञान करून मी आत्मद्रव्य आहे अशी स्वतःच्या अंतःकरणाला दिलेली प्रामाणिक कबुली म्हणजे सम्यक दर्शन हे जीवनात झालं म्हणजे त्यांनी आपल्या आत्म्याचं जे निज तेज आहे, ज्ञान तेज आहे, हे त्याच्या जीवनात प्रकाशमान झालं। तो आपल्या परम पारिणामिक भाव स्वरूप नित्य स्वभावाला स्पर्श करत आहे, अर्थात त्याला ध्यानात ठेवतो, अन्य विकल्प करत नाही। ते आपल्या विशुद्ध प्रवृत्तीने पूर्वकर्माचा नाश करतात। वर्तमान काळामध्ये वर्तमान त्यांनी सावरला, वर्तमान सावरल्याबरोबर
तीन प्रकारच्या गोष्टी त्याच्या जीवनात दिसतात. एक तर वर्तमान सावरल्या गेला, याचा अर्थ त्या समयात जे काही कर्माचा उदय आहे त्याच्याशी हा संलग्न न होता स्वतःच्या आत्मपरिणामामध्ये स्थित झाला. आता हा जेव्हा स्वतःच्या आत्मपरिणामामध्ये स्थित होतो तेव्हा पूर्वकर्माचा देखील सहज रीतीने नाश होतो, निर्जरा होते. कारण पूर्वी जे काही त्यांनी कर्म केलेला आहे ते पूर्वीचंच कर्म आता उदयात येत आहे. तर त्या कर्माला देखील हा जीवनामधून काढून टाकू शकतो, निर्जरित करू शकतो. आणि वर्तमान सांभाळल्या गेला याचाच अर्थ आता भावी काळामध्ये कर्मबंधनात पडण्याची गरज नाही, म्हणजे नवीन कर्मबंधापासून देखील तो निर्मुक्त राहिला. म्हणून विशुद्ध प्रवृत्तीने पूर्वकर्माचा नाश करतात, निर्जरा करतात आणि पूर्वी केलेल्या शुभाशुभ भावांचं प्रतिक्रमणाने निराकरण करतात. म्हणजे पूर्वी जे केलेले काही अपराध आहे हे अपराध वर्तमान काळातील परिणामांनी त्या ठिकाणी सांभाळल्या गेले, ते प्रतिक्रमण झालं आणि या प्रतिक्रमणाने त्याचा दोष नाहीसा झाला. वर्तमान काळात नवीन कर्मबंध करत नाही आणि भविष्य काळासंबंधी पण हे दोष माझे न घडो असे प्रत्याख्यान करतो. वर्तमान काळात उदय येण्यायोग्य समस्त कर्मांना आपल्या स्वभावस्पर्शी परिणतीने निरस करतो. वर्तमान काळामध्ये ज्या ज्या काही कर्म प्रकृतीचा उदय येणार असेल त्या वेळेला त्या उदयाकडे एकी भावानी न बघता स्वभावाचा स्पर्श करून त्या उदयामधला रस जो आहे, परिपाक आहे, तो जणू काढून टाकतो, निष्फल करतो आणि हीच आलोचना आहे. याप्रमाणे प्रतिक्रमण, आलोचना आणि प्रत्याख्यानद्वारा त्रिकाली दोषांना दूर करून आपल्या उन्नत चारित्र्याला दृढतापूर्वक पालन करून आपल्या चैतन्य किरणांनी दैदिप्यमान ज्ञान चेतनेला तो प्राप्त होतो. काल आपण बघितलं कलशाच्या भावार्थामध्ये चेतना 3 तऱ्हेची सांगितली. तशी पहिल्यांदा आम्ही 2 भेद करायचे, शुद्ध चेतना आणि अशुद्ध चेतना. शुद्ध चेतना म्हणजे ज्ञान चेतना आणि अशुद्ध चेतना 2 प्रकारची, एक कर्म चेतना आणि दुसरी कर्मफल चेतना. आता चेतना तर वास्तविक आत्म्याचा गुणधर्म आहे, पण या ही चेतना ज्या वेळेला ज्ञानाशिवाय अन्य मी करू शकते अशा प्रकारचा भाव त्याचा असतो तेव्हा त्याला म्हणायचं कर्म चेतना, कर्तृत्वाचा भाव स्वीकारणे. कर्मचेतना ही निज आत्म्यापासून भिन्न मिथ्यात्वादी कर्मबंध करण्यास योग्य परिणाम असा असणार आहे. कर्मचेतना ही असा परिणाम आहे. तर कर्मफल चेतना म्हणजे ज्ञानात अन्यत्र इदम वेदये अहम इति चेतनम कर्मफल चेतना. मी ज्ञानाशिवाय अन्य वेदन करू शकतो, सुखदुःखाचं वेदन करू शकतो, अशा प्रकारचं जे म्हणणं आहे ती आहे कर्मफल चेतना. कर्मफल स्वरूप सुखदुःख परिणाम ही कर्मफल चेतना. तर कर्म आणि कर्मफल चेतनेपासून भिन्न आपल्या आत्म्याची जी स्वरमण प्रवृत्ती ती आहे ज्ञान चेतना. म्हणजे ज्ञान चेतना म्हणायची की या दोनही फलांमध्ये न गुंता मी पराचं करू शकतो, पराला भोगू शकतो हे न मानता किंवा हे अभिप्रायात न स्वीकारता यापासून भिन्न मी माझ्याच स्वभावाची प्रवृत्ती करू शकतो, मी ज्ञानच करू शकतो, अन्य मी काहीही करू शकत नाही
अशी स्वतःची स्वतःला दिलेली स्वीकृती, इथेच प्रगाढ विश्वास, हाच अकाट्य भाव जीवनात असणं, ही आहे ज्ञान चेतना. किंवा पराचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व म्हणजे अज्ञान चेतना आहे, आणि स्वकर्तृत्व भोक्तृत्व ही ज्ञान चेतना आहे. ज्ञानी जीव कर्म आणि कर्मफल चेतनेपासून दूर राहतो आणि केवळ ज्ञान स्वभावाचं संचेतन करतो. ज्ञान चेतनेचंच अवलंबन घेतो आणि फलस्वरूप त्याला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते. जीवाने तर सर्वप्रथम कर्मचेतना आणि कर्मफल चेतना आणि ज्ञान चेतना याला पहिल्यांदा जाणायला हवं. जोपर्यंत हा जीव मिथ्या दृष्टी आहे आणि त्यातही जोपर्यंत असौज्ञी पंचेंद्रियापर्यंत, निगोदी पर्यायीपासून असौज्ञी पंचेंद्रिय जीवांपर्यंत या दोनच चेतना जीवाला राहतात. आणि त्यामध्ये देखील प्रवचनसार मध्ये कुंद आचार्य म्हणतात की एकेंद्रियांच्या जीवनामध्ये तर कर्म चेतना अगदीच नसते, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्म करण्याचं सामर्थ्य आहेच नाही. ते जे काही आहे ते एका जागी राहून कर्माचं फलच केवळ भोगत आहे. म्हणून प्रकृष्टतर अशी कर्मफल चेतना ही एकेंद्रियांच्या जीवनात दिसते. आपण उदाहरण बघू शकतो की झाडं पाहत असताना त्यांना कुणी जर ते तोडायला आले तर त्या व्यक्तीचा ते प्रतिकार करू शकत नाही. जंगलाला वणवा लागतो, त्यावेळेला झाड आपली जागा सोडून पळून जाऊ शकत नाही. त्या उष्णतेच्या अग्नीच्या आहारी त्यांना जावं लागतं. म्हणजे आपल्या संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारे ते प्रतिकार करण्यास असमर्थ असतात. म्हणून त्यांच्या जीवनात प्रामुख्याने कर्म फल चेतना म्हटल्या गेली. द्विनिंद्रियापासून थोड्याफार प्रमाणात जर त्यांच्यावर काही संकट आलं तर ते दूर करण्याचा ते प्रयत्न करू शकतात. म्हणून त्यांच्या जीवनात कर्मचेतना ही असू शकते किंवा आहे. पण एकेंद्रियच्या जीवनात तर मात्र ही कर्मचेतना अत्यंत नगण्य आहे आणि कर्मफल चेतनाच तो निरंतर भोगतो आहे. तर अशा प्रकारे या चेतनेचं स्वरूप आम्हाला जाणून घ्यावं लागणार आहे. आणि जेव्हा हा सम्यक दृष्टी बनेल, संज्ञी पंचेंद्रिय झाल्यावरच सम्यक जीवनात प्राप्त होऊ शकतं. तरी संज्ञी प्रत्येकच जीव संज्ञी सम्यक्वी असेलच असंही नाही. ज्या वेळेला त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होईल तेव्हा कुठे त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने पराचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व रूप परिणाम गेलेला आहे. म्हणून ज्ञान चेतना त्याच्या जीवनात आता उद्घाटित झालेली आहे त्याच्याच जवळ. पण त्याला त्याची जी विपरीत मान्यता आहे, या विपरीत मान्यतेचं ढग आता जीवनातून छटलेलं आहे. तर अशा प्रकारे पहिल्यांदा या तीन चेतना आम्हाला समजून घ्याव्या लागतात. आणि मग कर्म चेतना आणि कर्मफल चेतनेपासून भिन्न असे ज्ञान चेतनेचे स्वरूप आगम, अनुमान आणि स्वसंवेदन प्रमाणाने जाणायला हवं. आगमामध्ये याविषयी काय लिहिलेलं आहे? आगमात तर ज्ञान चेतनेविषयी लिहिलं आहे की आत्मा ज्ञानम स्वयं ज्ञानम ज्ञानात अन्य करोति किम. आत्मा तर ज्ञानमय आहे, तो ज्ञानच करू शकतो आणि दुसरं काहीही करू शकत नाही. याचं कारण असं की आत्म्याजवळ बाकी काही नाहीच आहे. ज्ञान गुण आहे, अनंत गुण आहे आणि म्हणून तो त्या गुणांनाच करणार आहे. बाकीचं त्याच्याजवळ काही नाही, म्हणून तो बाकी काहीही करण्याला असमर्थ आहे. म्हणून त्याचा निरंतर विश्वास हा पाहिजे की मी ज्ञान चेतना रूप आहे. आगमाच्या माध्यमातून हे आम्ही जाणलं. स्वसंवेदन ज्ञानाने देखील मला माझ्या ज्ञानाचं संवेदन होतं. मी त्या ज्ञानाने जाणू शकतो
हा अकाट्य विश्वास आणि मी आत्मद्रव्य आहे हा एक न डगमगता विश्वास जेव्हा जीवनात येईल तेव्हा ज्ञान चेतना आमच्या जीवनात उजागर झालेली आहे. म्हणून असा दृढ विश्वास आम्हाला करायला पाहिजे. ही ज्ञान चेतना गुणस्थानाच्या परिपाटीनुसार जर आम्ही बघितली तर चौथ्या गुणस्थानापासून होणार आहे. व अप्रमत्त दशेत तर तो आपल्या स्वभावाचं ध्यान करणार आहे. जेव्हा 7वं गुणस्थान आहे, चौथ्या गुणस्थानात ज्ञान चेतना सुरू झाली, 6 गुणस्थान पर्यंत आहे. 7व्यामध्ये मात्र त्याचं लक्ष पूर्णतः आत्मध्यानावर केंद्रित झालेला आहे आणि तो श्रेणी आरोहण करण्याचा प्रयत्न पण 7व्या गुणस्थानाच्या दुसऱ्या भागामध्ये सातिशय अप्रमत्त या भागामध्ये सुरू करू शकतो आणि तिथून वर चढून ज्ञान चेतनेचं जसं श्रद्धान केलं तशाच प्रकारे तो त्या ज्ञान चेतनेत लीन होतो आणि साक्षात 12व्या किंवा 11व्या गुणस्थानात पोचला की त्याला साक्षात ज्ञान चेतना पूर्णतः त्या ठिकाणी प्रगट होते. म्हणजे ही आमची जीवनामध्ये आम्हाला काय मिळवायचं आणि आम्ही कुठे उभं आहोत, 2 गोष्टी आम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे आमचं ध्येय आम्हाला निश्चित करायला पाहिजे, साध्य निश्चित करायला पाहिजे आणि आम्ही कोणत्या स्टेपवर आहे, आज आमची दशा काय आहे हे आम्हाला समजायला हवं आहे. जयचंदजी छाबडा याचं विशेष स्पष्टीकरण करताना म्हणतात की केवल ज्ञानी जीवाला साक्षात ज्ञान चेतना आता प्रगट झालेली आहे. केवल ज्ञान होण्यापूर्वी निर्विकल्प अनुभवाच्या काळी उपयोगात्मक ज्ञान चेतना असते. केवल ज्ञान होण्याच्या आधी जेव्हा निर्विकल्प अनुभव आहे म्हणजे आत्मलीनता रूप जेव्हा परिणाम आहे त्यावेळेला उपयोग आत्म्याकडे केंद्रित झाला असल्यामुळे उपयोगात्मक ज्ञान चेतना आहे. आणि जरी उपयोगात्मक ज्ञान चेतना नसली तरी देखील त्याला निरंतर ज्ञानच माझा स्वभाव आहे असा भाव असल्याने ज्ञान चेतना त्या अपेक्षेने लब्धी रूप निरंतर त्याच्या जीवनात आहे. लब्धी आणि उपयोग, ज्ञान चेतनेची लब्धी आता त्याच्या जीवनात आहे म्हणजे सदैव तो स्वतःला अभिप्रायपूर्वक मी ज्ञानीच आहे, ज्ञानाशिवाय मी दुसरं काहीही करू शकत नाही हा स्थायी भाव त्याच्या जीवनामध्ये विद्यमान आहे. परंतु क्रिया करत असताना कधी शुभ किंवा अशुभ क्रिया त्याच्या जीवनात दिसणार आहे. लब्ध्यात्मक ज्ञान चेतना विद्यमान आहे पण क्रियेमध्ये ती प्रत्येक वेळेलाच येईल असं नाही. घर गृहस्थीचं कार्य करताना शुभभाव परिणत असताना या ज्ञान चेतना ही आम्हाला त्या ठिकाणी कर्मचेतना कर्मफल चेतना पण पराचं कर्तृत्व घेणारी कर्मचेतना त्यांच्या जीवनात नाही किंवा मी पराला भोगतो अशी देखील चेतना त्यांच्या जीवनात नाही. परंतु भूमिकानुसार जे काही त्यांच्या जीवनात रागद्वेषादी होतात त्याला मात्र त्याला त्या ठिकाणी तो करतो आहे. पण अभिप्राय हे कधी सुटेल इकडेच त्याचं लक्ष आहे. आणि अशा तऱ्हेने ही ज्ञान चेतना जे कर्मचेतना कर्मफल चेतना असा संमिश्र परिणाम हा त्यांच्या जीवनामध्ये 10व्या गुणस्थानापर्यंत कर्माचा सद्भाव मोहनीय कर्माचा सद्भाव आहे तोपर्यंत विवक्षेनी अपेक्षेनी लावावा लागतो. एकसारखं कथन यामध्ये आम्ही लावू शकत नाही. त्याला ज्ञान चेतनाच आहे असं एकांताने आम्हाला नाही म्हणता येत. केवल ज्ञानींना आम्ही म्हणू शकतो की त्यांना आता ज्ञान चेतनाच आहे पण तोपर्यंत आधीच्या भूमिकेमध्ये कर्माच्या उदयानुसार याच्या अभिप्रायानुसार मान्यतेनुसार विवक्षा कथन करणं क्रमप्राप्त आहे. यावर बनारसजी दासजी लिहितात
जहां शुद्ध ज्ञान की कला उद्योत दिसे तहां, ज्या ठिकाणी आता शुद्ध ज्ञानाची कला प्रगट झाली, शुद्धता प्रमाण शुद्ध चारित्र को अंश है, शुद्धता प्रमाण आहे आणि शुद्ध चारित्राचा अंश पण आहे. ता कारण ज्ञानी सब जाने ज्ञेय वस्तू मर्म, आणि ज्ञानी सर्व वस्तू ज्ञेयांचं मर्म जाणतात, आणि वैराग्य विलास धर्म वाको सर्वस्व है, आणि वैराग्य आणि विलास रूप असा धर्म, वैराग्याचा विलास जिथे आहे असा समीचीन धर्म, विलास याचा अर्थ वैराग्याचीच परिणती जिथे आहे असा धर्म त्याला सर्वस्व मानतो. राग दोष मोह की दशा सो भिन्न रहे याते, रागद्वेषाची मोहाची दशा हा आत्म्यापासून भिन्न आहे हे जाणतो. सर्वथा त्रिकाल कर्मजाल को विध्वंस है, निरंतर कर्मजाल उखडून टाकण्यामध्येच हा प्रवृत्त आहे. निरुपाधी आत्म समधी में विराजे त्याचे, कहिये प्रगट पूर्ण परमहंस है, निरुपाधी अशा परम आत्म समाधी मध्ये तो निरंतर विद्यमान आहे, आणि कही हे प्रगट पूर्ण अशा तऱ्हेने पूर्ण अवस्थेला आणि परमहंस रूपाला म्हणजे उत्कृष्टतेला तो प्राप्त होतो. अशा तऱ्हेने हा कलश, दोन कलश आपण या ठिकाणी बघितले. आणि यानंतर आता हाच अर्थ पुढील गाथात सांगतात की अतीत क्रमामध्ये ममत्व बुद्धीचा त्याग हे प्रतिक्रमण आहे. शब्द आम्ही नेहमी वापरतो, प्रतिक्रमण करायचं आहे, आलोचना करायची आहे. प्रत्याख्यान हा शब्द कमी वापरतो आम्ही. प्रतिक्रमण आणि आलोचना हे शब्द दोन वापरतात, पण त्या जोडीला आणखी एक तिसरा शब्द आहे प्रत्याख्यान. प्रत्याख्यान याचा अर्थ आहे त्याग. प्रतिक्रमण याचा अर्थ आहे भूतकाळामध्ये ज्या ज्या विपरीत गोष्टी माझ्याकडून घडलेल्या आहेत त्याला सावरण्याला म्हणायचं प्रतिक्रमण. सावरणं याचा अर्थ की त्याचा उदय येणार आहे, पण उदय येत असताना त्या कर्मामध्ये मी आसक्त न होता मी जर माझ्या ज्ञान स्वभावात स्थित राहू शकले तर आपोआपच पूर्वीचं कर्म त्या ठिकाणी मला विशेष अशा प्रकारे फल देणार नाही, किंवा ज्याला आम्ही म्हणू त्रास होणार नाही. ते झालं प्रतिक्रमण. आगामी कर्म न करण्याची प्रतिज्ञा हे प्रत्याख्यान आहे. आणि भविष्य काळामध्ये देखील अशा तऱ्हेच्या चुका माझ्या हातून न घडो, चुका म्हणजे रागद्वेषादी परिणाम हे न हो, ही भावना वर्तमानात करणं हे आहे प्रत्याख्यान. आणि वर्तमान कर्माच्या उदयाचं ममत्व सोडणं ही आलोचना. म्हणजे एकच समयामधला परिणाम, एकाच समयी केलेला परिणाम आहे. कारण भूतकाळाचा परिणाम आम्ही आत्ता नाही करू शकत. भूतकाळ आमच्या जीवनातून व्यतीत झालेला आहे. भविष्यकाळ आमच्या जीवनात यायचा आहे, तो आज नाही. आज आमच्या हातात जो आहे तो केवळ वर्तमान समय आहे. आणि या वर्तमान समयाचा जर आम्ही सदुपयोग करून घेतला, या वर्तमान समयामध्ये आम्ही आमच्या ज्ञान चेतनेकडे बघितलं, आम्ही अंतर्मुख होऊन दर्शन ज्ञान स्वभावात जर हा जीव स्थित होईल तर सहजच तो एका समयातील परिणाम हा मागच्या कर्माची निर्जरा करतो. हे झालं प्रतिक्रमण. वर्तमान काळामध्ये तो सजग असल्यामुळे आत्मसावधानता तिथे आहे, ही आहे आलोचना. आणि वर्तमान काळी आत्मतत्वामध्ये सजग असल्यामुळे भविष्यकालीन कर्माचा बंध होत नाही, म्हणून हे झालं प्रत्याख्यान. असे हे चारित्राचे विधान आहे. म्हणजे अशा तऱ्हेचं हे चारित्र आहे आणि त्याला आता सांगतात. गाथा 383 ते
386 पर्यंतच्या गाथा आहेत. कम्मं जंपूवकयं सुहासुह मणेय वित्थर विशेषं तत्तो वियत्तते अपयं तुजोसोपडी कमणम्. कम्मं जसुहमसुहं जं हि अभावं निबज्जति भविस्सं तत्तो नियत्तदेजो सोपच्छखाणं हवदि चेता. जं सुहमसुहं मुदिन्नं संपडीय अनेय वित्थर विशेषं तं दोषं जो चेददि सो खलु आलोयनं चेदा. नित्यं पच्चखाणं कुवदि नित्यं पडिक्कमदिजोय नित्यम् आलोचेयदि सोहु चरितं हवदि चेदा. अर्थ पहा. पूर्वी अतीत कालामध्ये केलेल्या उव्वक्कयम, पूर्वी अतीत कालामध्ये केलेले जे काही शुभ किंवा अशुभ असे ज्ञानावर्णादी अनेक प्रकारचे विस्तार विशेष रूप कर्म आहे, त्यापासून जो आत्मा आपल्या आत्म्याला परावृत्त करतो तो आत्माच प्रतिक्रमण स्वरूप आहे. या ठिकाणी आत्मा आणि प्रतिक्रमण असा अभेद मानून प्रतिक्रमण कोण करतो तर आत्माच करतो. या दृष्टीने तो आत्माच प्रतिक्रमण म्हटल्या गेला. आणि भावी काळातील शुभाशुभ रूप जे विविध कर्म ज्या भावांनी बांधल्या जाते त्यापासून जो ज्ञानी आत्मा निवृत्त होतो तो आत्माच प्रत्याख्यान स्वरूप समजावा. जो भाव ज्या समयात ज्यामध्ये बद्ध आहे तो त्या समयात त्या भावाचा कर्ता म्हटला जातो. जर त्यांचा आत्ताचा भाव अशा प्रकारे नवीन कर्मबंधाचा नाही म्हणजे त्यांनी प्रत्याख्यान केलेला आहे म्हणून तो आत्माच अभेद नयानी प्रत्याख्यान म्हटल्या जाणार आहे. आणि वर्तमान काळी उदयास आलेल्या विविध विस्तार विशेष रूप जे शुभाशुभ कर्म त्या दोषाला तो ज्ञानी आत्मा केवळ जाणतोच आणि स्वामित्व आणि कर्तृत्व सोडतो. तो आत्मा खरोखर आलोचना स्वरूप आहे. वर्तमान काळ त्याचा सांभाळला गेला त्याच्या जीवनामध्ये भूतकाळाचा रंगही फिका पडला आणि भविष्य काळामध्ये देखील तो कर्मबंध करणार नाही अशी एकच गोष्ट तीन तऱ्हेचा त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. वर्तमान काळामध्ये जे काही पूर्वबद्ध कर्म उदयात आलेले आहे ते एक तर शुभ असतील किंवा अशुभ असतील. तर हे जे काही पूर्वबद्ध कर्माच्या उदयामध्ये आत्म्यामध्ये ती पर्याय त्या समयात होते आहे त्या पर्यायी मध्ये हा रत न होता म्हणजे सुख किंवा दुःख रूप ही पर्याय आहे हे न म्हणता किंवा छडालाच्या काळाच्या भाषेमध्ये शुभ अशुभ बंधके फलमझार रती अरती करे. रती अरती करे म्हटलं तिथे आश्रवाची विपरीत मान्यता असल्यामुळे आणि हा रती अरती न करे अशा प्रकारे जो भाव त्याच्या जीवनात असणार आहे त्यामुळे तो त्या कर्माचं स्वामित्व सुखदुःखाचं स्वामित्व आणि भोक्तृत्व स्वतःकडे घेत नाही. मी या पराचा करता आहे मी रागाधिकाचा करता आहे ही गोष्ट त्याच्या श्रद्धेतून गेलेली आहे किंवा हा राग सुखरूप आहे किंवा हा राग दुःखरूप आहे अशा प्रकारची भूमिका त्याची संपलेली आहे आणि तो केवळ शुद्ध ज्ञानाचं वेदन करतो आहे. द्रव्य संग्रहामध्ये नेमिचंद्र आचार्यांनी ही गोष्ट म्हटलेली आहे की हा जीव कशाचा भोगता आहे. कर्तृत्व सांगताना सांगितलं की हा जीव करता कशाचा आहे
करता सांगताना सांगितलं की हा व्यवहार नयानी पराचा घरदार घटपटादी वस्तूंचा करता आहे. नंतर अशुद्ध निश्चय नयानी हा त्या परिणामांचा रागद्वेषादी परिणामांचा करता आहे. आणि शुद्ध निश्चय नयानी जर बघितलं तर हा जीव केवळ आपल्या शुद्ध भावाचा करता आहे. जी कर्तृत्वाबद्दल गोष्ट सांगितली तीच गोष्ट भोक्तृत्वाबद्दल देखील सांगितली की हा जीव व्यवहाराने बाह्य पदार्थांचा भोगता आहे. की मी हा पदार्थ खाल्ला, मी ही वस्तू परिधान केली, मी ही वस्तू आणली, त्याचा स्वाद घेतला, या सगळ्यांचा हा व्यवहार नाही. आणि बारीक पाहायचं असेल तर हा व्यवहार आहे असद्भूत व्यवहार. आणि त्या वस्तूंना आम्ही सोडू शकतो म्हणून हा झाला उपचरित असद्भूत व्यवहार नाही. म्हणजे उपचरित असद्भूत व्यवहार नाही आणि हा जीव परपदार्थांचा भोगता आहे. हा जीव दागिन्यांचा भोगता आहे, कपड्या लत्त्याचा भोगता आहे, स्त्री पुत्रादिकांचा भोगता आहे. कोणता नाही? उपचरित असद्भूत व्यवहार नाही. आणि जर इथेच आम्ही बघितलं की वास्तविकता ह्या वस्तू हा आत्मा भोगूच शकत नाही, पर असद्भूत आहे, मग हा भोगतो काय? तर अशुद्ध निश्चयाने लगेच म्हणणार आहे की हा जीव आपल्या सुखदुःखादी परिणामांना भोगतो. म्हणून अशुद्ध निश्चयाने हा जीव आपल्या सुखदुःखादी परिणामांचा भोगता आहे. आणि त्यावेळेला परत जो ज्ञानी आहे किंवा आणखी वरची दृष्टी ठेवणारा जो जीव आहे त्याच्या दृष्टिकोनातून जर आम्ही बघितलं तर हे म्हणेल सुख दुःख देखील ही आनंद गुणाची विभाव परिणती आहे, हे देखील भोगतो, हे म्हणणं देखील अशुद्धपणा आहे. वास्तविकतः सुख दुःखाला हा केवळ जाणतो आहे, हा फक्त जाणन भावाचा भोगता आहे, हा दुसरं काहीही भोगू शकत नाही. म्हणून शुद्ध निश्चयने त्यांनी हा जीव शुद्ध भावाचा भोगता आहे. शुद्ध निश्चयने हा जीव शुद्ध भावाचा करता आहे आणि शुद्ध निश्चयने हा जीव शुद्ध भावाचा केवळ भोगता आहे. आणि म्हणून केवळ जाणतो, हे जे कथन आलेलं आहे त्या ज्ञानी आत्मा त्याला केवळ जाणतो. इथे विवक्षा लावायची शुद्ध निश्चय नयाची. आणि त्याचं जेव्हा तो अंतरंगामध्ये स्वीकारतो की मी काय करू शकतो, मी फक्त जाणू शकतो, याचाच अर्थ त्यांनी पराचं कर्तृत्व आणि स्वामित्व हे सोडलेलं आहे. म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व सोडलेलं आहे. असा जो जीव तो वर्तमान काळामध्ये त्याची स्वयं तो परिणाम आलोचना स्वरूप आहे. आणि या परिणामांनी दोन कार्य साध्य केले, प्रतिक्रमणही झालं आणि प्रत्याख्यानही झालं. आणि तो आलोचना रूप परिणाम म्हणजेच आत्म्यामध्ये रममाण होण्याचा जो परिणाम आहे, हा स्वतःचा आत्म्यापासून उत्पन्न झालेला शुद्ध असा वितराग भाव आहे, एक देश शुद्धता आहे. म्हणून हा एक देश शुद्ध निश्चय नयानी हा आपल्या शुद्ध भावाचा करता झालेला आहे. पुढचं प्रकरण आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.